मला लांबनं काही धड दिसत नाही. पण मेघनाला आवडेल का? अगं म्हणजे काय, नक्की आवडेल. एकदा गिफ्ट पॅक केलं असतं ना की मग माईला दाखवता आली नसती. आणि मेघनाला सरप्राईज द्यायचंय ना, त्यामुळे मेघना नसताना दाखवायची होती ती. वा, मस्तच केलेस ना. पण विजया, मुळातच देसायांना सरप्राईज द्यायचा भारी नाद. हो, दुसाने झाली पण अजून नाद काही केलेला नाही. पण मस्त आहे की नाही? एकदम छान, मस्तच. पण सरप्राईज हवंच. सरप्राईज म्हणजे कसं आयुष्यात थ्रिल असतं नाही का? खरंय. पाणी हवंय का? दे ग जरा तिला. हा, नाही ग, सरबत करू? चहा हवा असेल आता. माई, कसं काय ओळखलंस तू? अरे तुला काही वाटतं का ग? स्वतः इथे बसून माईंना ऑर्डर सोडतेस. उठ तू कर चहा. मी नाही करणार. बरं ठीक आहे, चल मी. नाही, तू पण नको करूस. मला माईच्याच हातचा हवाय. माई. बघा, सगळ्यांना माई तुमच्याच हातचा चहा आवडतो. सगळ्यांना म्हणजे? म्हणजे मलाही चालेल थोडासा. आता कशी लगेच हात धुवून घेते. हात धुवायचं काय मुद्दा? तुझ्यासाठी ते टाकणार. नंदा भाऊजात म्हणून लगेच काही भांडायला नकोय, कळलं ना? ठेवते चहा. अगो बाई मेघना, काय ग माई? शी बाई, आता पेनल्टी. मला पोहे पण हवेत. पोहे हवेत तुला? पोहे हवेत? मार मार, तोपर्यंत मी ठेवते चहा आणि करते पोहे. हा हा, काय पण प्रेम. सॉरी 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 सॉरी. काय झाली का आवरावर? हे हो, ऐकते कुठे? हो ना. मी का तू? अगं आता मी काय केलं? बघा, जड सामान नाही नाही ते तुला उचलायला नको. भांडी ते तर करूच दिलं नाही. काय तर म्हणे फक्त कपडे लावूया. मग काय उपयोग आई? मी काय म्हणतो मेघना, हे जड सामान वगैरे हे सगळं ट्रकवाल्यांना करू द्या ना. तुम्ही एक मिनिट. जावई बापू. तुम्हाला नाही? हो. मग घ्या ना. घ्या ना. काय घ्या ना. घ्या. जय हो. हॅलो बाबा, मस्त आहे फ्लॅट. हो ना. हो, मेघनाला खूप आवडेल. हो ना. इकडे एकदम सगळं ऑल इज सेट. हा हो ना. बाबा, तुम्ही सारखं हो ना का म्हणताय? हो ना. बोला ना. मेघना समोरच आहेत ना. घ्या ना. अहो पण बाबा, बाबा का माझ्याशी बोलायचं नाहीये का तुला? अगं नाही 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 नाही, म्हणजे हो, म्हणजे बोलायचं नाहीये असं नाहीये. मग तू लोणावळ्याला पोहोचलास तसं फोन का नाही केलास मला? आणि इकडे डायरेक्ट बाबांना फोन? अगं मी ते सेमिनारच्या गडबडीत होतो ना. बाबांचे भरपूर मिस कॉल्स पाहिले म्हणून त्यांना आता लगेच फोन केला. नाहीतर मी सगळ्यात आधी तुलाच फोन करणार, माहितीये ना तुला. पुरे जास्त स्टाईल मारू नको. तू आईकडे काय करतेस? अरे काय करतेस म्हणजे काय? त्या दोघांचं पॅकिंग नको का करायला? ते येत आहेत ना पुण्याला माझ्या बरोबर. हो 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 हो, बरोबर आहे. बरं मी ठेवू का? इकडे जरा गडबड आहे. नाही नाही, ठेव ठेव. मला पण घरी जायचंच आहे आता, उशीर होतोय. जा जा जा, घरी जा घरी जा. चल बाय. बाय. दोन दिवस मिळाले मला, त्यात हा सेमिनारला जाऊन बसला. ना जावई बापूंना काही बोलू नका हो. किती म्हणजे किती चांगले आहेत होते. तुम्हाला माहितीत का ते आता तिकडे गेले ते. पण तुम्ही काय एवढी त्याची बाजू घेताय? हे घ्या. हे बघा, तुम्ही दोघंही भांडू नका. मी चहा करते तुमच्यासाठी. ए नको नको, मी आता निघतेस, मला उशीर होतोय आणि तिकडे पण काम आहेत. वा 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 वा, या. म्हणजे हा तिकडची कामं तुम्हाला करता येतील ना लवकर गेलात तर, म्हणून म्हटलं. येते. या या.
येस सर येस सर. ना ना गमतीचा भाग सोडा, पण एखादी तरी वस्तू फायनल करावीच लागेल आपल्याला. काय ग, झाली का आईबाबांची तयारी? हो, आई बाबा पण ग्रेटच आहेत. का, काय झालं? हो, मला पॅकिंगच करू देत नव्हते. बरं, त्यांचीही काहीही तयारी झालेली नव्हती. मी आता जबरदस्ती जाऊन पॅकिंग करून आली आहे. नाना, त्यांचा विचार बदलला नसेल ना? नाही म्हणजे जेवढा जाणवायला पाहिजे ना तसा उत्साह जाणवत नव्हता मला. छे 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 छे. अगं असं तुला वाटतंय उगीच. अगं साहजिक आहे, गोंधळले असणार. एकदम उठून राहायलाच दुसऱ्या गावाला जायचं म्हणजे गोंधळणार नाही का? भैया बघा, गाडीचं विचारायचं विसरलेस मी. गाडी ते बुक करणार आहेत का आदित्यला सांगायचंय? अगं मग फोन लावून विचार ना. हा, तसंच करते. आला मी घना. अहो मग घ्या, फोन घ्या. मग घ्या, फोन घ्या. काही फोन आला की मी घ्यायचे, मी उत्तर द्यायची. मला फाटावर लटकवा तुम्ही. आता मला काही प्रश्न विचारतील, मी काय सांगू त्यांना? घेतो. जय हो. बाबा, तुमची तब्येत बरी आहे ना? तुमचा आवाज असा काय येतोय? नाही नाही, बाबाजींच्या कृपेने सगळं मस्त आहे. बोला ना, बोला, काय म्हणता? हा बरं बाबा, ऐका, मी फोन अशासाठी केला होता, ते गाडीचं विचारायचं विसरूनच गेले मी तुम्हाला. गाडीचं? अहो असं काय करता बाबा? आपल्याला जाण्यासाठी गाडी बुक केली आहे ना तुम्ही? बुक 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 जावई बापू सोडायला येणार आहेत का विचारा. ऐकलत ना काय म्हणाले माधवी? जावई बापू सोडायला येणार आहेत का? होपफुली येईल. तेच मी म्हणतोय ना की म्हणजे बघा कसं आहे ना, तुम्ही आणि जावई बापू तुम्ही तिकडनं तुमच्या गाडीने या, मी आणि माधवी इकडनं येऊ आमचे आम्ही. अहो बाबा असं कशाला? आपण चौघे एकत्र एकाच गाडीतून निघूया ना, आणि आपल्याला सोडून आदित्य त्याच गाडीतून परत येईल. हे बघा मी का ना, तुम्ही ना हे सगळं पॅकिंग वगैरे करून दमलाय. तुमचा गोंधळ उडतोय, तुमच्या डोक्यात काही शिरत नाहीये. त्यामुळे हे सगळं जावई बापूंवर आणि आमच्यावर सोडा. तुम्ही कसलाही विचार करू नका, तुम्ही थोडा आराम करा. चला ठेवला मी फोन. जय हो. काय सारखी उत्तर द्यायची हो, दमलो मी आता. मजा आहे ना? असे काय वागतात बाबा? काय झालं ग? अहो नाना, मी त्यांना म्हंटल की आपण चौघे एकत्र जाऊया ना, तर मला म्हणतात तुम्ही दोघे वेगळे जा, आम्ही दोघे वेगळे येतो. अगं तुम्हाला दोघांना प्रवासात जरा वेळ मिळावा म्हणून म्हणाले असतील. नाही तर काय ना. हॅलो. संपलं का सेमिनार? हा, मी म्हंटल संपली का सेशन सेमिनारची? हो अरे अर्थात. ते उशिरापर्यंत कशी चालतील? तुमचं काही सांगतायत नाही बाबा. नाही तुमचं काय, सगळं जगावेगळं असतं ना. बरं जेवण झालं का? जेवलो मी. अरे छान बुफे होता इथे. तुझं काय? नाही, आमचे व्हायचेत अजून. अच्छा. आत्ताच घरी आले मी. बरं ऐक ना आदित्य, बाबा असं म्हणत होते की आई आणि बाबा वेगळ्या गाडीतून येतील आणि त्यांच्या घरातून निघतील. तू आणि मी आपल्या घरून निघायचंय. अच्छा, असं म्हणत होते का बाबा? हो ना. कधी कधी ना फारच हट्टीपणा करतात ते. त्यांचं असं म्हणणं आहे की बाकीचं सगळं सामान जरी ट्रक मधून पाठवलं ना, तरी काही सामान ते स्वतः बरोबरच घेणार आहेत. आणि आपण चौघे जर एकत्र एका गाडीत असू तर मग खूप गर्दी होईल. तर त्यांचं असं म्हणणं आहे की माईंनी मला जे दिलेलं सामान असेल ना, ते मी माझ्याच बरोबर घ्यायचं. मी त्यांना काय म्हणाले की माझ्या 2च बॅग्स आहेत, तर मी त्या ट्रक मधून पाठवून देईन. त्यांचं म्हणणं नाही, तुझ्या सगळ्या बॅग्स, तुझं सगळं सामान तू तुझ्याच गाडीतून घ्यायचं. मला ना काही टोटलच लागत नाहीये.
तुला काय झालं हसायला? अगं नाही, हसू नाही येते, मी बाबा जे म्हणाले ना त्याचा विचार करतोय. हो ना रे, त्यांचं आपलं एकच, हे जावई बापूंना विचारा, ते जावई बापूंना विचारा. हे करायचं असेल तर जावई बापूंना सांगा, ते करायचं असेल तर जावई बापूंना सांगा. नुसतं जावई बापू जावई बापू. काय त्या जावई बापूंचं कौतुक. म्हटलं तुमचे जावई बापू मला सोडायला येतील की नाही ही शंकाच आहे. का 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 मग काय, मला 2 दिवस सुट्टी होती तर नेमका तुमचा सेमिनार आला आणि आता निघण्याच्या वेळेस मीटिंग येईल, त्यात काय विशेष. अच्छा, इतना कॉन्फिडन्स आहे. जा, तू बोलू नकोस माझ्याशी. तू तुझ्या आपल्या त्या सेमिनार मधल्या डेलिगेट्स बरोबर बोल. मी कोण आहे? मी आपली साधी बायको. होय होय होय. वन्स मोर, वन्स मोर, कम ऑन. काही उपयोग नाही, जा तू. संपणार कधी आहे सेमिनार? कदाचित आणखी 1 दिवस एक्सटेंड होईल. गुड नाईट. हॅलो हॅलो, मे खरपूस वास येतोय कोथिंबीर वडी ना. वा 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 वा. बाई स्टॉक आहे ना भरपूर? अगदी भरपूर केलंय, हव्या तितक्या खा. अरे वा, कोथिंबीर वडी. हळू ग, गरम आहे ना सगळं इथे, भाजेल ना तोंड आणि तुझं. बस बघ होती तिकडे. बरं, मग सगळ्यात आधी मला द्या. नाही, आज कोथिंबीर वड्या या फक्त सुनबाईंसाठी केलेल्या आहेत आणि ते सुद्धा खुद्द नानासाहेबांनी. पुण्याला चाललेत ना ते आता. ओ माय गॉड, नाना खरंच? तुझं निमित्त ग. कोथिंबीर वडा काय घरच्यांना सगळ्यांनाच आवडतात. करेक्ट. म्हणूनच मी म्हणतेय की सगळ्यात आधी मला द्या. नाही नाही, तुला नंतर देणार आहे मी. आधी मेघनाला. नाना, भांडणं लावू नका आमच्यात. भांडण आणि तुमच्या शक्य आहे का? तर बघ काय होईल. 1 मिनिट थांब आता. हे बघ, आता हे बघा, गंमत बघ. हा, हे तुम्हाला देऊ. या या. आणि अच्चू, हे तुला. चल सुरू करा. काय हो नाना, तुम्हाला माहिती आहे ना मी एकटी नाही खाणार. मेघना, घे घे. खा होताही, राहू दे. अगं अहो बिहो करू नकोस, हे घे लवकर संपव म्हणजे मला खायला सुरुवात करता येईल. परीक्षा बघत होतात ना माझी? मग द्यायच्या असतात अधून मधून अशा परीक्षा. तुला काय वाटलं मुलगी शिकली प्रगती झाली? अरे आयुष्यभर परीक्षा द्यायला लागतात. आता ताव मार मस्त पैकी. फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. काय कोथिंबीर का वडी? अच्छा, अर्चना. पण नाना खरंच मस्त झाल्या वड्या, सुंदर. पण नाना, तिच्यासाठी केल्यात ती खातच नाहीये. नाही नाही, असं काही नाही. कशी खाणार? नवरा नाहीये ना इकडे, मग घशाखाली घास कसा उतरणार बाई? काय हो, सेमिनारला गेला नाही का? लोणावळ्याच्या सेमिनारला गेलाय. लोणावळा. लोणावळ्याला 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 गेले. लोणावळ्याला या वेळेसचा सेमिनार जरा जास्तच गाजतोय नाही? अगं बाई, हवी कर तुला अजून वडी? काय आहे की गाजतात काय काय गोष्टी कधी कधी गाजतात. काय रे आम्ही हो, खूप गाजतात. घे काका. काय काय गोष्टी खूप गाजतात. हो बरोबर. आपण काय करणार? आपण काहीच करू शकत नाही. आता महत्वाचं सेमिनार आहे तर आहे. आपण काय करणार? आपण फक्त वड्या खाणार आहे की नाही? करेक्ट आहे. मग करेक्ट. हो बरोबर बरोबर बरोबर. मेघना, तू बाहेर चाललीस का कुठे? हा, अहो माझं कॉलेजमध्ये थोडं काम आहे, तेवढं करून येईन. तेच म्हटलं, तुझा तर जॉईनिंग पिरियड असेल ना? हो. बरं, आता हे सगळं झालं ना की मी जरा मार्केटमध्ये जाऊन येणार आहे. तुम्ही आताच निघताय का माई? अहो,
म्हणजे हे सगळं आवरून झालं की निघेन. अहो मग एक काम करूया ना, मी अंजलीला हाक मारते, तोपर्यंत तुम्ही आवरून घ्या, आपण एकत्र जाऊया. आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये सोडतो आणि आम्ही पुढे जातो. हो चालेल, हो चालेल. ताई तुम्हाला काय आणायचं मार्केटमधून? मी येताना घेऊन येईन, काय मला कॉलेजमध्ये फार वेळ नाही लागणार आहे. नाही म्हणजे आता तरी काही आठवत नाहीये, आठवलं की मी तुला फोन करते. चालेल. हे बरं, कोथिंबीर वड्या संपल्या की काय? छे अजून बऱ्याच आहेत कच्च्या, आहे बघ इथे ठेवले. मेघना तू लवकर येशील ना घरी? हो हो. म्हणजे तू आलीस की चहा पिताना आपण मस्त तळून खाऊ. हो चालेल. उरल्या तर नाही ठेवा, विजयाताई असतील ना तेव्हा. बरं चला माई, मी निघते. मी तुम्हाला हाक मारते, तुम्ही रेडी राहा. हो हो झालंच माझं. आणि नाना, तुम्ही जेव्हा पुण्याला याल ना, तेव्हा मी खास तुमच्यासाठी कोथिंबीर वडी करेन. अरे वा, बाई इश. नौटंकी. राजू, हो हो नंतर वड्या खाणार आहे म्हणालीस ना? हो हो. ठेवल्या तिथे, तळून खा. पण बरं बघाल का जरा पुढच्या? हो हो, मी तयारी करते, तिच्याबरोबर जाते. नाही ना, कच्ची कशाला खातेस? पोटात दुखेल कसं. बरं हे घ्या, तुम्ही बघा. तुम्ही अरे नको रे, भाजेल तुला. अगं जा, तू खाऊ नको. अरे हो, अरे बघते जरा कशी झाली ते. अंजली, बरं झालं आहेस. मला वाटलं गेलीस की काय. नाही, निघतच होते आता. तू कुठे बाहेर निघालीस का? अगं कॉलेजलाच जातीये, थोडं पेपरवर्क पूर्ण करायचं राहिलंय. म्हटलं आपण एकत्रच जाऊया ना. काय गंमत आहे ना, तू पुण्याला आणि मी इथे. हसूच येते मला. कधी निघणार आहेस? अगं ऍक्च्युली आदित्य सेमिनारला गेलाय, आज किंवा उद्या येईल. अँड आय होप की मला सोडायला येईल, नाहीतर मी आई बाबांबरोबर जाणार आहे. ते येत आहेत ना माझ्याबरोबर राहायला पुण्याला. हो, ते छानच झालं. हो, ते पण खुश असतील ना? बाप रे, बाबांचा उत्साह तर काही विचारायलाच नको. ते पण खरं सांगू, आई बाबा असल्यामुळे थोडं सुसह्य होईल मला, नाहीतर ही बदली जरा जडच गेली असती मला. तू इथे कशी राहतेस तर या बदलीमुळे जरा नीट कळलंय मला. खरंच ग्रेट असतो अंजली. ग्रेट कसली ग, माझी परिस्थितीच तशी होती. ज्या बायकांना करिअरसाठी अशा ट्रान्सफर्स किंवा इतर आव्हानं पेलतात ना, त्या ग्रेट. मला नेहमीच जिल्हाधिकारी, पोलीस ऑफिसर्स यांचं खूप कौतुक वाटतं. त्या मनाने आपण काहीच नाही. आहे ना. बरं, आईसाठी साहिलसाठी काय खास द्यायचं असेल तर आठवणी माझ्याकडे दे, मी देईन. हो, देणारच आहे. ऍक्च्युली मेघना, तू माझ्यापासून दूर जाणार असलीस तरी आईला, साहिलला नेहमीच भेटू शकशील. याचा आनंद खूप जास्त आहे मलाही. म्हणजे तुझी जागा भरून नाही काढता येणार मला, पण तरीही. बरं निघायचं? हो. अगं ऍक्च्युली माईंना पण बाहेर जायचं होतं, तर मी त्यांना म्हटलं की आम्ही दोघी सोडतो तुम्हाला रिक्षाने. तर मी अंजलीला हाक मारते, तोपर्यंत तुम्ही तयार व्हा. चालेल ना तुला? नाही तर असं काही नाही, तू पुढे जा, आम्ही येतो मागं. अगं नाही, चालेल की, आहे वेळ खूप. नक्की? हो. चल, मोबाईल राहिला, घेते. सावकाश आहे. नाही, पावसाळा आहे ना. नाही, आता सवय झाली आहे मला. हो, ते झालंच. आज काय मग सगळे लेक्चर्स आहेत का? मला वाटतं एक लेक्चर फ्री आहे. माई, माई. आले आले, झाले की नाही चटाचट तयार? हो हो, चला चला चला. नाना तुम्ही पण येताय का? मी हिला टाटा करायला आलोय. उगीच ह्यांना फेऱ्या मारायच्या असतील इथे, माझं नाव उगीच. चला आता, ह्यांच्या आधी काय लागतंय, उशीर होईल आपल्याला. येते सावकाश जा. हो, नीट ने दिला. हो हो.
अरे बाबड्या. हॅलो नाना, इकडे सगळं ऑल इज सेट. फ्लॅट ताब्यात घेतला, डिपॉझिट भरलं, साफसफाई वगैरे सगळं 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 झालं. छान आहे हो जागा. गुड गुड गुड. तर तू काय थांबतोयस का निघतोयस? नाही नाही, निघालोय. मीटिंगचं काय झालं? अरे मीटिंग्स ना एकदम फर्स्ट क्लास, त्या पण मस्त झाल्या. आता फक्त गुड गुड गुड. सावकाश रे. हो हो हो. हा ओके बाय. बाय.